या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. रुपाली म्हणत असते की ती दीपा चांगली मुलगी आहे, मात्र अर्जुन भाऊजींनी अपर्णाच्या जागी तिला या घरात आणून खरंच खूप मोठी चूक केली आहे. त्यांना कोणीतरी समज द्यायलाच हवी. आणि रुपालीचं ते बोलणं कदमांना सुद्धा पटतं. मात्र बापू त्या दोघांना शांत करत म्हणत असतात की तुम्ही अर्जुनला काही बोलू नका, कारण त्याच्यासोबत कदाचित दीपासुद्धा घरी येऊ शकते. तितक्यात अमोल विचारतो की बापू, माझी माँ तर घरी येईल ना? तर बापू त्याला सांगतात की हो बाळा, आपण अर्जुन घरी आल्यानंतर त्याला विचारूयात. आणि तितक्यात अर्जुन आणि अप्पी घरी येतात. अपर्णाला इतक्या दिवसांनंतर सगळ्यांना बघून खूप आनंद झालेला असतो. ती रडतच सगळ्यांकडे पाहत असते, तर सगळेजण आश्चर्याने तिच्याकडे पाहत असतात. ही आपली अप्पी आहे की दीपा कोणालाही कळत नाही. मात्र मग त्यानंतर अमोलच मोठ्याने मा अशी हाक मारतो आणि धावतच तिच्याकडे जातो. अप्पी रडतच त्याला जवळ घेते आणि मग त्यानंतर सगळ्यांनाच समजतं की ही आपलीच अप्पी आहे. सगळेजण खूप आनंदामध्ये असतात. तर अमोल आणि अपर्णाला एकत्र बघून अर्जुनचा आनंद तर अगदी गगनात मावेनासा होतो. तो रडतच देवाचे आभार मानतो. तर दीपक त्याला विचारत असतो की दाजी, ही दीदी आहे ना? आणि अर्जुन म्हणतो की हो दीप्या, ही आपली अप्पी आहे आणि ती परत आली आहे. आणि ते ऐकून सगळेच जण खूप खुश होतात. तर अमोल आणि अपर्णा एकमेकांशी रडतच बोलत असतात, एकमेकांची विचारपूस करत असतात. अप्पी अमोलची माफी मागत म्हणत असते की बाळा, माफ कर, मला यायला खूप उशीर झाला. तर अमोल म्हणत असतो की मा, मला तुझी खूप आठवण येत होती. प्लीज आता तू पुन्हा कधीच मला सोडून जाऊ नको. त्यानंतर मग अपर्णा बापूंना भेटते. बापू तर खूप रडत असतात. तिला मायेने जवळ घेतात आणि तिची विचारपूस करतात. अपर्णा म्हणत असते की बापू, मी ठीक आहे, मला काही झालेलं नाही आहे. त्यानंतर स्वप्नील सर अपर्णाला सांगतात की अपर्णा, सगळेजण आपापली मतं मांडत होती, मात्र अर्जुनने कधीच हार मानली नाही. तो ठाम राहिला. त्याने सगळ्यांना सांगितलं की माझी अप्पी नक्की परत येईल आणि शेवटी तो तुला घेऊन आलाच. आणि ते ऐकून अपर्णा अभिमानाने त्याच्याकडे पाहू लागते. त्यानंतर मग ती दीपकची भेट घेते. दीपक रडतच म्हणत असतो की दीदी, तू नव्हती तर अमोलची जी अवस्था झाली होती ना, तीच आम्हा सगळ्यांची झाली होती. तुझ्याशिवाय मी कसा जगलोय माझं मला माहिती. आणि मग मोना आणि रुपालीसुद्धा अपर्णाला सांगतात की तुझ्याशिवाय हे घर अपूर्ण आहे. हे घर फक्त तूच सांभाळू शकते. देव करो आणि अशी वेळ पुन्हा कधीच या घरावर न येवो. आणि मग त्यानंतर अर्जुन सगळ्यांना सांगतो की अपर्णाला त्या जीजीने किडनॅप केलं होतं, मात्र अप्पी त्याच्या तावडीतून सुटली आणि आर्याला जाऊन भेटली. आणि मग त्यानंतर तिने त्या जीजीला सुद्धा ताब्यात घेतलं. आणि त्यावेळी सगळेजण अपर्णा व्यवस्थित आहे की नाही याची चौकशी करत असतात, तिची विचारपूस करत असतात. तर तिला दुखापत झालेली असते, पायसुद्धा सुजलेला असतो, त्यामुळे सगळेच जण काळजीत पडतात. आणि मग अर्जुन सांगतो की काळजी करू नका, आम्ही डॉक्टरांकडे जाऊन आलो आहे. त्यांनी गोळ्या औषधं दिली आहेत, मलम दिलाय. आणि मग बापू रुपालीला आणि मोनाला म्हणतात की पटकन काहीतरी जेवायला बनवा, या दोघांना भूक लागली असेल. त्यावर त्याही दोघी हो म्हणत लगेच कामाला सुरुवात करतात. त्यानंतर अपर्णा सगळ्यांसोबत बोलते, सगळ्यांची विचारपूस करते. मात्र त्यावेळी कदम काहीच बोलत नसतात. अर्जुन त्यांना विचारतो की काय झालं कदम, तुम्ही रागवला आहात का माझ्यावर? तर कदम म्हणतात की हो अर्जा, तू त्या दीपाला अप्पीच्या जागी घरात आणायला नको होतं. आणि त्यावेळी अपर्णाच त्यांना समजावते की बाबा, अर्जुनने जे काही केलं ते तुम्हा सगळ्यांसाठी केलं, अमोलसाठी केलं. आणि मला याबद्दल खरंच काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही त्याला समजून घ्या, त्याच्यावर चिडू नका. बापूसुद्धा कदमांना हेच समजवतात. आणि मग त्यानंतर अर्जुन म्हणतो की कदम, मला माफ करा, मला माहिती आहे माझ्याकडून चूक झाली. मात्र अमोलची अवस्था तर तुम्हाला माहीत होती ना, मला अप्पीला शोधायला वेळ हवा होता, माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता, म्हणून मी दीपाला घरी आणलं. मात्र त्यामुळे तिचं खरंच आयुष्य खूप बदललं आहे. पण तरीही जर तुम्हाला वाटत असेल ना की मी चूक केली तर मी माफी मागतो. आणि त्यावेळी कदम म्हणतात की ठीक आहे अर्जा, तुझ्यावर काय परिस्थिती होती हे माहिती आहे मला, आणि म्हणून मी तुला माफ करतोय. आणि ते ऐकून अर्जुनला खूप आनंद होतो. त्यानंतर तो अप्पीला सांगतो की अप्पे, दीपा इतके दिवस या घरात होती पण कोणालाही संशय आला नाही. मात्र अमोलने पहिल्या 4 दिवसातच मला सांगितलं की बाबा, ही माझी अप्पूमा नाही आहे. आणि ते ऐकून सगळेजण कौतुकाने अमोलकडे पाहू लागतात. अप्पी म्हणत असते की माझा बाळोबा आहेच हुशार. तर अमोल तिला म्हणतो की मा, आता जोपर्यंत तुला बरं वाटत नाही ना, तोपर्यंत मी तुझी छान काळजी घेणार. आणि तू येणार म्हणून मी आपली खोलीसुद्धा माझ्या चित्रांनी सजवली आहे. आणि मग तो अर्जुनला आणि अप्पीला खोलीत घेऊन जातो.
दुसरीकडे आर्या चिंचोक्यांसोबत बोलायला येते. ती चिंचोक्यांना म्हणत असते की मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. तर चिंचोके विचारत असतात की काय झालं मॅडम, आणि मग आर्या त्याला सांगू लागते की आज अर्जुनने आणि अपर्णा मॅडमने माझं खूप कौतुक केलं, मला ना खरंच खूप आनंद झाला आहे. तर चिंचोके म्हणत असतो मात्र तुमच्यापेक्षा जास्त तर त्या दोघांनी माझं कौतुक केलं, त्यांना माझं काम तर खूपच आवडलं. तर आर्या वैतागून म्हणते इथे कोणाचं काम भारी आहे याची स्पर्धा लागली आहे का? तर चिंचोके हसतच म्हणतो की नाही, पण तुम्ही बोला ना, तुम्हाला काय महत्त्वाचं बोलायचं होतं. आणि त्यावेळी आर्या त्याला सांगते की चिंचोके आता मी आयुष्यात पुढे जायचं ठरवलं आहे. आणि मग ती चिंचोकेला हे सुद्धा सांगते की तिची एका मुलासोबत ओळख झाली आहे, ते दोघेजण अनेक दिवसांपासून बोलत आहेत आणि आता त्यांनी एकमेकांना भेटायचं सुद्धा ठरवलं आहे. आणि हे सगळं ऐकून चिंचोके तर खूपच खुश होतो. आणि मग आर्या त्या मुलाचा फोटो, त्याची माहिती चिंचोकेंना दाखवते. त्यामुळे चिंचोके तिचं अभिनंदन करत म्हणतात की आर्या मॅडम आता लवकरच तुमच्या लग्नाचं आमंत्रण द्या, मी तुमच्या लग्नात तर खूप नाचणार आहे. आणि त्यावर आर्या हसतच हो म्हणते. ती म्हणत असते की चिंचोके आजच मी त्या मुलाला भेटणार आहे आणि आता नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहे. आणि ते ऐकून चिंचोकेही खूप खुश होतो. दुसरीकडे स्वप्नीलही गाणं गुणगुणत बसलेला असतो. रुपाली त्याला विचारत असते की आज चक्क तुम्ही पुस्तक बाजूला ठेवून गाणं गुणगुणताय, काय झालंय? आणि त्यावर स्वप्नील आनंदाने म्हणतो की रुपाली आज मी मनापासून खुश आहे. अपर्णा घरी परत आली आहे, सगळं घर पूर्वीसारखं झालंय आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे माझी बायको खुश आहे म्हणून मी खुश आहे. आणि ते ऐकून रुपालीला सुद्धा आनंद होतो. त्यानंतर स्वप्नील म्हणत असतो की रुपाली आता सगळं काही पहिल्यासारखंच छान होईल. तर रुपाली म्हणते की हो, पण मला ना खरंच खूप वाईट वाटते, कारण अपर्णा नसताना मी चुकीचं वागले. आणि त्यावेळी स्वप्नील म्हणतो की तुला तुझ्या चुकीची जाणीव आहे ना, आणि मुळात तू जे काही केलं ते अमोलसाठी केलं, तुला त्याच्याबद्दल किती काळजी वाटते हे माहिती आहे मला. आणि त्यावर रुपाली म्हणते की हो, पण मी खूपच चुका केल्या, मी हे विसरून गेले होते की अपर्णा माझ्या धाकट्या बहिणीसारखी आहे. मात्र आता मला या सगळ्याचा पश्चाताप होतोय आणि मी पुन्हा कधीच अशी चूक करणार नाही. तर स्वप्नील म्हणतो की ठीक आहे, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तर रुपाली त्याला विचारते की तुम्हाला माझा राग येत नाही का, मी इतक्या चुका करते तरीही तुम्ही काही बोलत नाही. तर स्वप्नील हसतच म्हणतो की कसं बोलणार, एकुलती एक बायको आहे माझी. आणि ते ऐकून रुपालीही हसू लागते. आणि मग त्यानंतर स्वप्नील तिला सांगतो की रुपाली आता आपण बाळ दत्तक घेण्याचा विचार करूयात. अमोल म्हणतोय म्हणून नाही, पण आपल्यासाठी, कारण मलाही कोणीतरी मला बाबा म्हणावं असं वाटतंय. आणि त्यावेळी रुपाली म्हणते की माझीसुद्धा आई होण्याची इच्छा आहे. आणि मग ते लवकरात लवकर बाळ दत्तक घ्यायचं ठरवतात. दुसरीकडे दीपा तिच्या भावंडांसोबत तिच्या घरी जाते आणि त्यावेळी तिला गेल्या 15 दिवसांमध्ये जे काही घडलेलं असतं ते आठवत असतं. ती म्हणत असते की साहेब माझ्या आयुष्यात आले आणि माझं आयुष्यच बदललं. आत्तापर्यंत कोणाचीही माझ्या घराकडे, माझ्याकडे, माझ्या चिल्ल्यापिल्ल्यांकडे वाकड्या नजरेने बघायची हिंमत नव्हती. मात्र दाद्यामुळे तर माझ्या चिल्ल्यापिल्ल्यांना खूप भोगावं लागलं. पण शेवटी त्यालासुद्धा त्याच्या चुकीची शिक्षा मिळालीच. आणि मग त्यानंतर ती तिच्या चिल्ल्यापिल्ल्यांना जवळ घेत नवीन आयुष्याची सुरुवात करायचं ठरवते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.